नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज माझ्यासोबत डॉक्टर गौरी पिंपळे आलेले आहेत. त्यांचा स्वतःचा चॅनेल आहे गौरीनॉमिक्स. तेव्हा हा जो व्हिडिओ आहे तो आम्ही एशा पृथ्वीप्रमाणेच गौरीनॉमिक्स वरती सुद्धा प्रसिद्ध करणार आहोत. तुम्ही ज्या कुठच्या चॅनेलवरती व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला आवडला तर तो लाईक करा, शेअर करा. दोन्ही चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. आजचा विषय तेवढाच अत्यंत हॉट विषय असं मी म्हणेन. आजकाल सगळ्यांना सोन्या चांदीचं नेमकं काय होणार याची इतकी उत्सुकता लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये जगभरच्या सर्वत्र तुम्ही बघाल तर प्रत्येक देशाची सेंट्रल बँक जी आहे ती आपल्याकडे सोन्याचा साठा कसा राहील त्यांच्या ज्या काही त्यांनी पातळी ठरवल्या आहेत त्यानुसार खरेदी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर देश करतायत आणि रिटेलर पण करतायत आणि त्याच्यामुळे एक विचित्र अशी एक हे निर्माण झालं. आपल्याला तर माहिती आहे की सोन्याचे भाव खूप वर चढले आणि आता थोडेसे उतरलेत सुद्धा. तेव्हा हे सगळं नेमकं काय घडतंय, त्याचे अपडेट्स काय आहेत, ते आपल्याला आज गौरीताई समजून सांगणार आहेत. तर गौरीताई, तुमचं स्वागत करते. नमस्कार एशा पृथ्वीवर. आणि नमस्कार. तुमच्या म्हणजे प्राधान्यानुसार तुम्ही विषय आम्हाला समजून सांगा. आता सगळ्यात पहिल्यांदा जो रिसेंटली सोन्या आणि चांदीच्या किमती कमी झालेल्या आहेत त्याच्याबद्दल सुरुवातीला बोलू आपण. आता गेल्याच आठवड्यात त्या एकाच दिवसात जास्त मोठ्या प्रमाणावर खाली आल्या होत्या. सोन्या चांदीचे दर हे अवलंबून खास करून सोन्याचे एक तर सगळ्यात पहिली गोष्ट जिओ पॉलिटिकल सिच्युएशन काय, सेंट्रल बँका कशाप्रमाणे परचेस करतायत, त्यात गेल्या 80 वर्षापासून डॉलर केंद्रित अर्थव्यवस्था असल्यामुळे डॉलरची पोझिशन काय आहे, म्हणजे अमेरिकेची आर्थिक स्थिती काय, आणि या सगळ्याचा परिणाम ह्या सोन्याच्या दरावरती होतो. आत्ता जे सोनं घसरलेलं आहे आता युद्ध चालू झाल्यापासून, त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तेलाच्या ज्या वाढत्या किमती आहेत त्याच्यासाठी लागणारी डॉलरची मागणी वाढलेली. अजूनही तेलाचा व्यापार हा 80% डॉलरमध्ये होतो, 20% इतर चलनामध्ये होतो. त्यामुळे जसं तेलाच्या किमती वाढतात तसा डॉलर स्ट्रॉंग होतो, कारण डॉलरची मागणी वाढते आणि डॉलरची मागणी वाढली की सोन्याच्या किमती कमी होतात. त्यात गेल्या आठवड्यात एका दिवसात मोठ्या प्रमाणावर घट दिसून आली. त्याचं कारण आखाती देशांनी त्यांच्याकडचे फॉरेक्स रिझर्व्ह मधलं सोनं होतं ते विकलं. ते त्या दिवशी न्यूज लाईन मध्ये आलं नव्हतं, पण आता त्याचे सगळे रिपोर्ट बाहेर येत आहेत. कोणत्या बँकेने किती विकलं, कतारने मोठ्या प्रमाणावर विकलं. त्यांच्याकडे लिक्विडिटी नाहीये, त्यांच्याकडे कॅश नाहीये, म्हणून त्यांना ते विकावं लागलं. त्याचबरोबर रशियाही सोनं विकते त्यांच्या फॉरेक्स रिझर्व्ह मधलं आणि ते युआन मध्ये कन्वर्ट करते, कारण रशियाचं इम्पोर्ट मोठ्या प्रमाणावर चायनाकडून आहे. तर रशियाकडे सोनं जास्त आहे फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये, म्हणजे फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये सगळ्यात जास्त सोनं असलेली रशियाची बँक आहे. तर त्यांना युआन हवे होते म्हणून त्यांनी ते सोनं विकलं आणि त्याच रशिया हा चौथ्या क्रमांकाचा गोल्ड प्रोड्युसिंग आणि एक्सपोर्टिंग कंट्री आहे. तर रशियात एक्सपोर्टही करतोय सोनं, तेही सोनं विकतोय. म्हणजे जितक्या मोठ्या प्रमाणावर सोनं विकलं जात आहे त्याच्याप्रमाणे सोन्याची किमती आता रिसेंटली गेल्या आठवड्यामध्ये खाली आली. पण एकूण बघितलं तर हा सोनं जे आहे ते थेट जिओपॉलिटिकल सिच्युएशन, डॉलर आणि अमेरिकेची आर्थिक स्थिती याच्याशी निगडीत आहे. मी एक ग्राफ शेअर करते त्याच्यामध्ये. हा सेंचुरी ऑफ गोल्ड ग्राफ आहे. त्याच्यामध्ये गेल्या 100 वर्षाचा आपण एक सोन्याचा आढावा घेतलाय, सोन्याच्या दराचा. मुख्य त्यांनी मुद्दे त्याच्यामध्ये दिलेलेच आहेत. 1933ला अमेरिका महामंदीतून बाहेर येत होती तेव्हा सोन्याची किंमत वाढली. म्हणजे 1929ला अमेरिकेमध्ये महामंदी होती, अमेरिकेला त्याच्याप्रमाणे ऍडजस्टमेंट करावी लागली. 1933ला अमेरिकी सरकारने स्वतःकडे सोनं कमी होतं म्हणून नागरिकांकडचं सोनं कॉन्फिस्केट केलं, ते काढून घेतलं आणि तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा $22 पर औंस असलेली किंमत $35 पर औंस झाली. ती $35 पर औंस तेवढीच राहिली आणि 1944ला ब्रेटन वूड्स सिस्टम अस्तित्वात आली. ब्रेटन वूड्स सिस्टम म्हणजे आता सगळेच रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की डॉलर केंद्रित अर्थव्यवस्था उदयाला आली. डॉलर केंद्रित अर्थव्यवस्था उदयाला आली आणि त्याचबरोबर डॉलर प्रिंट कसा करायचा याचा दर ठरला $35 पर औंस. म्हणजे जेव्हा
अमेरिका 1 औंस सोनं वापरेल तेव्हा अमेरिका $35 छापू शकते असा तो दर होता. तो दर फिक्स केला आणि तो दर 1971 पर्यंत तसाच राहिला. 1971 का? 1971 झालं अमेरिकेने सांगितलं की आता डॉलर हा सोन्याशी निगडीत नाही आणि त्याचबरोबर 1944 जी डॉलर केंद्रित अर्थव्यवस्था आणि डॉलर बेस्ड फायनान्शियल सिस्टम उदयाला आली त्याच्यामध्ये अजून एक होतं की जे देश होते बाकीचे डॉलर वापरणारे त्यांना स्वतःकडचे डॉलर देऊन अमेरिकेकडून सोनं विकत घेता येत होतं. म्हणजे डॉलर इज कन्व्हर्टेबल टू गोल्ड. 1971 अचानक राष्ट्राध्यक्ष निक्सननी जाहीर केलं की आता कोणालाही गोल्ड देऊन सोनं सॉरी डॉलर्स देऊन सोनं विकत घेता येणार नाही. डॉलर इज नॉट कन्व्हर्टेबल टू गोल्ड आणि त्याच्यापासून या डॉलरच्या किमती वाढायलाच लागल्या. त्या अशा वाढत गेल्या की 1980 मध्ये जे 1971 $35 पर औंस असलेलं सोनं 1980 मध्ये $850 पर औंस इतकं वरती गेलं. आणि त्याचं कारण असं होतं अमेरिकेची आर्थिक व्यवस्था तितकी चांगली नव्हती. अंतर्गत आर्थिक व्यवस्था अजिबात चांगली नव्हती. त्यांच्याकडचा जो इन्फ्लेशन रेट होता तो 1979 ला 14% पर्यंत वाढलेला होता. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे रोजच्या जीवनावश्यक वस्तू असतात त्यांचा इन्फ्लेशन रेट हा 14% इथपर्यंत पोहोचला होता. आणि त्यामुळे तेव्हाचे फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष होते पॉल वॉकर त्यांनी टाईट मॉनिटरी पॉलिसी अवलंबायला सुरुवात केली. पण डॉलरचा धोका आहे. डॉलरची किंमत तशीही डिव्हॅल्यू झालेली आहे. डॉलर डिव्हॅल्यू झालेला आहे म्हणून सोन्याची किंमत वाढली $850 पर औंस. 1971 $35 पर औंस ते 1980 $850 पर औंस इथपर्यंत सोनं गेलं. त्याच्यानंतर पॉल वॉकरने जाहीर केलं की सोनं वरती जाता कामा नये. अमेरिकेने सोन्याच्या दरात मॅनिप्युलेशन केले. त्याच दरम्यान रशियाने अफगाणिस्तानवरती हल्ला केला होता. त्याच्यामुळे तसंही जिओपॉलिटिकल सिच्युएशन चांगली नव्हती. रशिया आणि अमेरिकेचं कोल्ड वॉर होतं आणि फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जर म्हणतात सोनं वरती जाता कामा नये तर त्याच्यामुळे ते आपोआप सोनं खाली आलं. त्यात 2 मुख्य एक्सचेंजेस असतात आहेत ह्याच्यामध्ये LBMA आणि कॉमेक्स जे दोन्ही आहेत. एक लंडनला आहे आणि एक न्यूयॉर्कला आहे. त्याच्यामुळे त्या दोघांनी मॅनिप्युलेशन केलं. तेव्हा शांघाय गोल्ड एक्सचेंज नव्हतं. आणि त्याच्यानंतर त्या किमती कमी येत गेल्या. 1999 ला $274 पर औंस इतकं सोनं खाली आलं. आणि मग 2000 साली .com बबल, 2001 ला अमेरिकेवरती दहशतवादी हल्ला, त्याच्यानंतर सोन्याचा ग्राफ वरती चढता राहिला. तो 2008 ला सबप्राईम क्रायसिस झाला आणि त्याचा फटका बऱ्याच देशांना बसला. 2011 मध्ये पीक गाठला त्याने. सोन्याचा दर $1000 पर औंस झाला आणि त्याच्यानंतर तो परत वरती खालती करत कोरोनामध्ये 2020 मध्ये तो $2000 पर औंस झाला आणि त्याच्यानंतर पर औंस झालं सोनं. आणि नंतर मग ते पुढे 2000च्या पुढे जाण्यासाठी 2500 होईपर्यंत त्याला जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष लागली. रशिया युक्रेन युद्धानंतर जेव्हा रशियाचे जे फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये ठेवलेले मिलियन्स ऑफ डॉलर्स गोठवले गेले त्याच्यामध्ये सोनंही आहे. आणि मग तेव्हा सेंट्रल बँकांना जाणीव झाली की आपण दुसऱ्या देशामध्ये सोनं ठेवण्यात अर्थ नाही. म्हणून मग तिथून सोन्याच्या किमती वाढायला लागल्या. सेंट्रल बँकांनी मोठ्या प्रमाणात परचेस करायला सुरुवात केली आणि मग आपण जो सोन्याच्या दरातला फरक आता बघतो 2500 वरून $5000 पर औंस पर्यंत गेलं. आणि आता युद्धामध्ये जेव्हा डॉलर स्ट्रॉंग झाला तेव्हा ते परत खाली आलं. ते काही काळासाठी आहे. त्याच्यामध्ये नंतर परत ते जसं स्टेबल होईल किंवा आता असं दिसून येतंय की एक नवीन फायनान्शियल ऑर्डर तयार होईल तर मग सोन्याची किंमत तेव्हा वाढायला लागेल. बरोबर आहे. आणि एक लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, कारण अनेकांना रस असतो की आम्ही सोन्यामध्ये अजून गुंतवणूक करू का, चांदीत गुंतवणूक करू का. तर तसा सल्ला देण्यासाठी म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवत नाही आहोत. तुमचे जे कोणी फायनान्शियल ऍडवायझर असतील त्यांच्याशी बोलून तुम्ही ही गोष्ट ठरवू शकता. एक मात्र त्याच्यामधला मोठा फरक आता घडणार आहे. आज आपण 30 मार्चला आहोत. आणखी 2 दिवसात म्हणजे 1 एप्रिल पासून भारतामध्ये सोन्याचा आणि चांदीचा दर काय असावा हे आता इथून पुढे लंडन एक्सचेंज किंवा कॉमेक्स वरून न ठरता ते आता आपल्या गांधीनगर गिफ्ट सिटी मधून ठरणार आहे. त्यामुळे 1 एप्रिलला भारत सरकार सोन्याचा दर काय फिक्स करतंय याच्याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. त्यानंतर आपण बघू शकतो, कारण त्याच्यातला फरक हा आहे
की जगामध्ये जी काही आर्थिक दृष्ट्या खळबळ उलाढाल सगळं चाललेलं आहे आणि एक अस्थिरता आहे, त्याचं प्रतिबिंब त्यांच्या सोन्याच्या दरामध्ये पडतं. पण भारताची अर्थव्यवस्था तशी नाहीये, स्थिर आहे. त्यामुळे आपल्याकडच्या दरांमध्ये कितपत फरक पडेल हे आपल्याला आता 1 एप्रिल नंतर समजणार आहे. तेव्हा हा एक महत्वाचा फॅक्टर आहे आणि तुम्ही जेव्हा गुंतवणूक कराल ते तुमच्या सल्लागाराला विचारून करा आणि त्याच्यामागे ही पार्श्वभूमी आहे ती मात्र विसरू नका. आता पुढचा मुद्दा असा आहे की तुम्ही जे म्हणलात की अनेक देशांमध्ये आता ट्रान्झॅक्शन होताना दिसतायत. म्हणजे सेंट्रल बँकांनी जसं सोनं नव्याने विकत घेतलं, तसंच त्यांनी इतर ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी दिलेलं सोनं सुद्धा परत मागवलं. तर अशा पद्धतीने सोन्याची जी नुसतीच खरीददारी नाही तर फिजिकल सोनं जे आहे त्याची सुद्धा आपल्याला त्याचा लॉजिस्टिक्स जे आहे ते होताना आपल्याला दिसतंय. तर असं जे आणि परत तुम्ही मिडल ईस्टचा सध्याला उल्लेख केलात, की त्यांच्याकडची लिक्विडिटी संपली म्हणून. तर लिक्विडिटी संपण्याचं कारण हेच आहे मित्रांनो, की होर्मुझचं आखात जे आहे ते बंद आहे पूर्णपणे. जेव्हा वाहतूक बंद असते, तेव्हा त्यांची विक्री सुद्धा बंद असते मालाची. आणि माल तयार असून उपयोग नाही, तो जर का विकला गेला नाही, तर त्यांच्याकडे रोकड पैशाची जरूर चणचण असणार त्यांना आणि म्हणून त्यांनी त्याच्यातनं मार्ग काढला सोनं विकण्यासाठी म्हणून. तर आणखी सुद्धा काही अत्यंत मनोरंजक अशा उलाढाली झालेल्या दिसतात या सोन्याच्या बाबतीत. आणि खास करून मला 2 म्हणजे एक चीन आणि इराण यांच्याकडे नेमकं काय चाललेलं आहे याच्यामध्ये? मला त्याच्याबद्दल जरा उत्सुकता आहे जास्त. इराणने आता म्हणजे इराणवरती खरं तसं बघायला गेलं तर 1979 पासून काही ना काही कारणाने सँक्शन्स आहेत अमेरिकेचे. कधी ते सँक्शन्स जास्त मोठ्या प्रमाणात असतात तरी पण कधी कमी असतात. तर पण सँक्शन्स आहेतच. त्यामुळे इराणवरती सँक्शन्स असल्यामुळे इराणला कुठला तरी वेगळा मार्ग काढावा लागतो. आज इराणचं 90% तेल हे चीनला दिलं जातं. आणि चीन विकत घेतो. मग चीन विकत घेतो तर इराणवरती सँक्शन असल्यामुळे इराण हा डॉलरच्या पेमेंट सिस्टम मधून बाहेर आहे. स्विफ्ट पेमेंट सिस्टम मधून बाहेर आहे. मग ते वापरणार काय? तर ते युआन वापरणार. मग युआन वापरणार. युआन तर सगळीकडे त्यांना चालणार नाही. त्यांना इम्पोर्ट बाकीच्या देशांतूनही करावं लागेल इराणला. मग आता इराणने काय केलंय? हे युआन जे आहेत ते चीनच्या कुनलुन बँकेमध्ये त्यांनी सेटलमेंट केलेली. आता ही चीनची कुनलुन बँक आहे. याच्यावर 2012 पासून अमेरिकेचे सँक्शन आहे. त्यामुळे ती बँक पण डॉलर बेस्ड पेमेंट सिस्टम वापरत नाही. मग आता त्या बँकेत असलेले युआन इराण करतं काय? तर इराण ते युआन शांघाय गोल्ड एक्सचेंज मधून गोल्ड बार विकत घेण्यासाठी वापरतात. आणि एकदा गोल्ड बार मध्ये ते कन्वर्ट झाले की इराण ते गोल्ड बार ओपन मार्केटमध्ये कुठेही विकू शकतं. उद्या जर इराणला भारताकडून वस्तू घ्यायच्या आहेत, इराण काय करेल? भारताला गोल्ड बार विकेल, रुपये घेईल, वस्तू घेईल, परत रुपये देईल. म्हणजे इतकं ते सँक्शन टाकल्यानंतर स्विफ्ट पेमेंट सिस्टम मधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पर्यायी व्यवस्था अशी केली की सँक्शनचा काही परिणाम होणार नाही. आणि त्यात आता इराणने जे हॉर्मुझ मधून ऑइल टँकर सोडले त्याच्यावरती टोल सारखी रक्कम जी घेतली एक्स्ट्राची ती पण युआन मध्ये घेतलेली आहे आणि ती पण आता कुनलुन बँकेमध्येच सेटल झालेली आहे. म्हणजे हे जरी अमेरिकेने आर्थिक निर्बंध टाकले तरी ते 70च्या दशकात किंवा 90च्या दशकात जे आर्थिक निर्बंध टाकून परिणाम होत होते तसे काही आता दिसून येत नाहीये. रशियानेही त्याच्यातून मार्ग काढला हे आपण बघितलं. इराण तर आता थेट सोनं खरेदी करतंय आणि ते सोनं ओपन मार्केटमध्ये येऊन विकतंय. म्हणजे आता न्यू वर्ल्ड ऑर्डर येईल ती परत सोन्याच्या दिशेने जाते काय असं एकूण काही चित्र उभं राहतंय असं दिसतंय आता सध्या तरी. म्हणजे मला एक अशी शंका आहे, की ते डोनाल्ड ट्रम्प जेव्हा प्रेसिडेंट झाले, तेव्हा ते अगदी उच्च रवाने सांगायचे, "मी फोर्ट नॉक्सला जाणार आहे." फोर्ट नॉक्सला अमेरिकेचा खूप मोठा सोन्याचा साठा ठेवलेला आहे. आणि मग तो मी कसा इन्स्पेक्ट करणार आहे आणि तो असा पब्लिकली दाखवला जाईल. म्हणजे त्याची जी इन्स्पेक्शन किंवा इन्व्हेस्टिगेशन टीम असेल, ती जाईल फोर्ट नॉक्समध्ये आणि संपूर्ण अमेरिकन जनतेला दाखवेल, बघा आमच्याकडे सोनं किती आहे म्हणून. त्याचं आम्ही ऑडिट करणार आहोत. आणि आता त्या भीमगर्जनेचं काय झालं काही कळलंच नाही. कारण असं आता लोक सांगतायत, की फोर्ट नॉक्स मधलं सोनं गायब आहे, चट्टम भरती. कोणी कुठे कधी नेलं हे माहिती नाही. त्यामुळे आता ते दाखवता येत नाही.
कारण जर का ह्यांच्याकडे सोनंच नाही असं ठरलं तर डॉलर जो आहे त्याची घसरण आणखीनच होणार. त्यामुळे कुठून ना कुठून तरी अमेरिकेला फिजिकल सोनं दाखवण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि म्हणून असं म्हणतात आता त्यांना व्हेनेझुएलातून जसं मिळालं. म्हणजे मला हे कळत नाही की इराक असेल, सीरिया हे सगळे जे देश आहेत त्यांच्याकडे भरपूर सोनं होतं. ह्या सोन्या लिबियामध्ये हे सोनं जे आहे ते सुद्धा परत बुवा एकदा गेलं ते फोर्ट नॉक्समध्ये परत आपण नेऊन टाकू, तर तसंही झालेलं दिसत नाहीये एकंदरीत. आणि मग आता एक शंका व्यक्त केली जाते, की इराणकडे जे सोनं आहे, त्याच्यावर तर अमेरिकेचा डोळा नाहीये ना आणि ते नेमकं काय करू शकतात ह्याच्यात? म्हणजे जे ट्रम्प सांगतात ना, की मी आता सैन्य पाठवणार आहे आणि सैन्य कशासाठी वगैरे, तर मला तर जाम शंका आहे, की त्यांना काय ते इराण-बिराण सेटल करायचंय असं काही दिसत नाहीये. म्हणजे इराणवर कब्जावर आहे. त्यांचा डोळा बहुतेक या सोन्यावरच आहे की काय आणि सोनं आणि ते 450 किलो युरेनियम हे लंपास करण्यापुरते सैनिक तिकडे जाणार आहेत का? अशी मला एक शंका आहे. तर गौरीताई तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? इराणचं असं आहे, की इराणने सोनं किती आहे डिस्क्लोज केलेलं नाही. इराण फार कमी प्रमाणात सोनं डिस्क्लोज करतं आणि असं म्हटलं जातं 800 मेट्रिक टन इतकं सोनं इराणकडे आहे. तर आता ज्या प्रकारे व्हेनेझुएलाच्या सोन्यावरती अमेरिकेने डल्ला मारला असंच म्हणावं लागेल. प्रत्येक वेळेला जिथे-जिथे आक्रमणं केली, लिबिया म्हणा, इराक म्हणा, त्यांच्या सोन्यावरती डल्ला मारला. ते फोर्ट नॉक्समध्ये जमा केलं की नाही, हे कोणालाही कळायला मार्ग नाही. आता बहुतेक इराणच्या सोन्याचं पण तसंच आहे. आत्ता मला एक गोष्ट आठवली. 1971 ला निक्सननी जाहीर केलं, की डॉलर सोन्याशी निगडीत नाही. त्याच्या आधी झालं होतं असं, की अमेरिकानं ठरलेलं जे समीकरण होतं, $35 बरोबर 1 औंस सोनं, हे समीकरण अमेरिकेने कधीच हे गायब केलं होतं. ते स्वतःला हवे तसे डॉलर छापत होते. आणि त्यात झालं असं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जर गॉल झाले, तर गॉल यांचं वैशिष्ट्य काय ते मिलिटरीचे हेड पण होते आणि ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झाले. गॉलला संशय होता, की अमेरिका गडबड करतेय सोनं आणि डॉलर याच्यामध्ये. फ्रान्सने नॅव्हल शिप्स पाठवल्या आणि तिथून सोनं आपलं परत घेतलं. असंही म्हटलं जातं, की काही सोनं त्यांचं विमानाने परत आलं. गॉलनी घेतल्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं, की आता काय कोणाला सोनं आम्ही देणार नाही. आणि कसं झालं होतं, की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस या राष्ट्रांनी, युरोपातल्या राष्ट्रांनी अमेरिकेकडे सोनं ठेवलंही होतं आणि अमेरिकेला सोनं विकलंही होतं. त्यामुळे 1945 ला जेव्हा ब्रिटन वूड्स सिस्टम अस्तित्वात आली, तेव्हा 20,000 टन सोनं होतं. 1971 ला जाहीर करताना सांगितलं, की 8,000 टन सोनं आहे. त्याच्यानंतर एकदाही ऑफिशियली त्या फोर्ट नॉक्सचं ऑडिट झालेलं नाही. म्हणजे 71 ला निक्सन म्हणाले म्हणून सगळ्यांनी विश्वास ठेवायचा, की 8,000 टन सोनं अमेरिकेकडे आहे आणि ते सोन्याचं व्हॅल्युएशनही ते आधीच्या दराने केलेलं आहे. त्या नवीन दराने केलं नाही. म्हणजे नवीन दराने जरी व्हॅल्युएशन केलं, तरीही अमेरिकेचा अकाउंटमध्ये त्यांचा डेब्ट क्लिअर होत नाहीये. इतकं कमी सोनं त्यांच्याकडे आहे, असं म्हटलं जातंय आणि बरेच जण म्हणतात, की अमेरिकेकडे सोनं नाहीये, म्हणून ते फोर्ट नॉक्सचं ऑडिट करत नाहीये. आता हे खरं खोटं ते आपल्याला काही कळण्याला मार्ग नाही. पण एक मात्र नक्की, की इलॉन मस्कनी जाहीर केलं होतं, की मी फोर्ट नॉक्सचं ऑडिट करेन आणि ते लाईव्ह करेन. त्याच्यानंतर काही दिवसात इलॉन मस्कची गच्छंती झाली होती. त्याच्यामुळे सगळी गडबड ही सोनं आणि त्या सोन्यावरचा कंट्रोल आणि अमेरिकेला म्हणजे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना किती हवं आहे, ह्याच्यावरती सगळं ही गडबड अवलंबून आहे. आणि अमेरिका ही गडबड करते हे माहितीये, म्हणून पद्धतशीरपणे ब्रिक्स देश हे त्या डॉलर सिस्टम मधून बाहेर जात आहेत, की दुसरी चांगली सिस्टम फायनान्शियल ऑर्डर उभी करण्यासाठी. असं 29% त्याचा बेस सोनं असेल. पण मी असं वाचलं, की रशियाने आता सोनं एक्सपोर्ट करायचं नाही ठरवलंय. ते पण खरं आहे का? म्हणजे हो. हां, रशियाने तारीख दिलेली आहे. मला वाटते 30 एप्रिल आहे तारीख त्यांची. हां. की तेव्हापासून ते सोनं एक्सपोर्ट करणार नाहीयेत. म्हणजे सोनं एक्सपोर्ट करणार अजून काही गोष्टी एक्सपोर्ट करणार नाहीयेत असं त्यांनी डिक्लेअर केलंय. त्याच्यामध्ये सोनं पण आहे. म्हणजे रशिया हा एक देश आहे मित्रांनो, की ज्याच्याकडे सोन्याच्या खाणी आहेत आणि ॲक्टिव्ह खाणी आहेत अजून. आणि आता जे काही सोनं मिळेल ते एक्सपोर्ट करणार नाहीत म्हणजे ते स्वतःसाठी ठेवणार आहेत, स्वतःचे रिझर्व्हज वाढवतील किंवा काय सोन्याचा कमी प्रमाणात पण इंडस्ट्रियल यूज जो आहे तो कदाचित तेही त्यांच्या मनामध्ये असू शकेल, की त्याच्यासाठी आपल्याला वापरायचं आहे आणि म्हणून हा निर्णय सुद्धा घेतला गेला असेल.
एकंदरीतच बघतोय आपण की सोनं आणि सोन्याच्या आसपास असं एक सोनं केंद्रीभूत झालेलं आहे असं दिसतं. आणि त्याचं कारण हेच आहे की जगामध्ये जितकी काही चलनं आज अस्तित्वात आहेत त्याच्यावर त्याची विश्वासार्हता कितपत आहे ह्याबाबत जसा सामान्य माणसाच्या मनामध्ये संदेह आहे तसाच अर्थातच जगभरच्या सेंट्रल बँकांच्या मनात सुद्धा संदेह असल्यामुळे पुन्हा एकदा जगाचं लक्ष जे आहे ते ऑल टाइम ग्लिटरिंग सोन्याकडे वळलेलं आपल्याला दिसतंय. आणि या सगळ्या ज्या घडामोडी घडतायत त्या अत्यंत उद्बोधक आहेत. मला आता इराणकडे खरोखर माझं लक्ष इतकं केंद्रित झालेलं आहे की हे सगळं जे चाललेलं आहे ते नेमकं कशासाठी चाललेलं आहे हा प्रश्न आपल्याला येतो. त्यामुळे अनेक गोष्टी ह्या भासमान असतात आणि नाटक करून दाखवलं जातं आपल्याला. त्याला धार्मिक रंग दिले जातात, प्रादेशिक रंग दिले जातात. पण म्हणतात ना की हेतू काहीतरी वेगळाच असतो. तशा ह्या गोष्टी आहेत. गौरीताई तुमच्याकडे आणखी काही अपडेट्स आहेत का या विषयावरचे? अन्यथा मग ते एकच सांगते मी आता. म्हणजे कसं आहे, आता स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर्स वगैरे आहेत, ते त्यांचा एक व्हिडिओ असतो की गोल्ड क्रॅश होणार, गोल्ड कोलॅप्स होणार. मला एकच सांगायचंय की मार्केट क्रॅश होतं किंवा कंपन्या कुठल्या तरी कोलॅप्स होतात, तसं सोनं कधी कोलॅप्स होत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, एखादी कंपनी बँकरप्ट झाली तर त्याचे शेअर असतात, त्याची काहीही व्हॅल्यू राहत नाही. तुमच्याकडे जर कागद असेल शेअरचा तर तो भेळेसाठी पुडी म्हणून सुद्धा वापरला जाईल, इतकी कंपनीचं व्हॅल्युएशन जातं. सोन्याचं तसं कधी होत नाही. सोनं कधीही तुम्हाला रस्त्यावर पडलेलं दिसणार नाही, मिळणार नाही. त्याच्यामुळे सोनं हे क्रॅश होत नाही. सोनं हे जगामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याचा एकूण अंदाज आपल्याला त्याचं रिफ्लेक्शन सोन्याच्या दरामध्ये येतं. त्याच्यामुळे आपल्याकडे जे म्हणजे पूर्वापार असलेलं सोनं जे असतं पूर्वजांचं, ते आपण ठेवतो. अगदीच इमर्जन्सी असते तेव्हाच ते आपल्याकडे विकलं जातं. नाहीतर आपल्याकडे हे सोनं असतं. म्हणजे आपले पूर्वज तेवढे विचार करणारे होते, हे जरी आपण लक्षात घेतलं तरी आपल्या लक्षात येईल की स्टॉक मार्केट तसं बघायला गेलं तर खुळखुळ आहे, फ्युचर परसेप्शन वरती आहे. पण सोनं हे सॉलिड असेट आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये क्रॅश किंवा कोलॅप्स होत नाही. दर हे चढ उतार काहीतरी होतच असतात आणि ते होत राहणार आहे. एवढंच आहे. एक्सलंट. धन्यवाद गौरीताई. आज तुम्ही आलात आणि आम्हाला हे सगळं समजून सांगितलं. सोन्याबाबत अनेक लोकांच्या मनामध्ये शंका जरूर असतात आणि नवीन नवीन काय घडतं आहे त्याचा अर्थव्यवस्थेवरचे परिणाम काय किंवा अर्थव्यवस्था दोलायमान होते त्याचा सोन्यावर काय परिणाम होतो असं एक परस्पर चित्र जे आहे ते आपल्याला आज ऐकायला मिळालं आणि खूप उद्बोधक होतं. तुम्हाला देखील ते अतिशय रंजक वाटलं असेल अशी मला खात्री आहे. तुम्हाला जर का आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर करा, दोन्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा तुमचे आभार मानते आणि सहकार्याची अपेक्षा करते. धन्यवाद. धन्यवाद गौरीताई, तुम्ही पण आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.